तर बघा आज कंप्लीट 1 महिना झाला आम्ही इथं येऊन आणि मी निघाली या रूम मालकिनीचं भाडं द्यायला. तर तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की बघा जी बी लोक भाड्याने राहतात ना त्यांचं कसं असतं या की घरामध्ये एखादी वस्तू कमी कवायना आणायचं पण टायमाला भाडं म्हणजे महिना भरल्यावरती भाडं रूम मालकाला मालकिनीला द्यायलाच लागत ही काय. आणि आमचं तर कसं आहे माहितीये का 1-2 दिवस मागं पुढं कधी कधी होतं पण मी जिथं पण भाड्याने राहते ना तिथं आमचं टायमालाच भाडं असते. म्हणजे आता आम्ही 10 तारखेला आलोय तर 10 तारखेलाच भाडं आमचं जाणार असं आहे. तर चला व्हिडिओद्वारे फक्त तुम्हाला एवढं सांगायचं होतं मला की एक वेळ घरामध्ये खायला नसलं तर चालेल पण भाडं आहे ना आपण भाड्याने राहत असलं ना तर भाडं टायमावरती दिलं ना त्याच्यामध्ये आपली पण इज्जत राहते बरोबर का नाही. तर चला तर बघा आता उरकलं माझं सगळं काम. संध्याकाळचा स्वयंपाक झाला जेवण झालं भाडं कुंड उरकलं आणि किचन ह्या बघा क्लीन केलेलं आहे. आता झोपायचं अजून तरी अर्धा तास झोपणार नाही. अजून झाडलोट करायची या फरची पुसून घ्यायची या बिछाना टाकायचा या आणि मग झोपणार आहे. त्याच्या पहिलं तुम्हाला एक गोष्ट दाखवते थांबा थांबा. तुम्हाला काय वाटतं या ही झोपल्या तर अजिबात नाही. ह्या बघा दोघांचं काय चाललंय या आणि ह्या दोघांचा मला एवढा राग येतोय ना असं वाटतं ह्यांना उचलू आपटावं. आता का आपटा उचलू ते पण तुम्हाला सांगते. तर ही दोघ जण मॅच बघतात. ह्या बघा आता मॅच जरा म्हणजे मी आवाज कमी करायला सांगितलाय त्या मोबाईलचा आवाज आणि बॉल लांब गेला ना म्हणजे छक्का मारला चौका मारला ना तर ही अशी मोठ्याने भोंबालत्यात ही दोघं ऐकून तर मी आतमध्ये माझ्या काळजाचं पाणी होतं या. मला असं वाटतं काय झालं काय नाही अशी मोठ्याने वराडतात. बरं खेळतात ती क्रिकेटर आणि आनंद ह्यांना दोघांना होतो या हाय का. आता तर ह्यांना मॅच दोघांना पण लय आवडते आणि मॅच त्या सुरू झाल्या ना मला वाटतं ह्यांना दोघांना आहे ना तिकडंच जिकडे मॅच चालू आहे ना तिकडे ह्यांना दोघांना पण हाकलून देऊ आणि तिकडंच म्हणावं रा बाबा येऊच नका तुम्ही घरी. ह्यांना एवढी मॅच आवडते तिकडं जरी ठेवलं नाही ह्यांना तरी ही खुशाल राहते ह्यांना कुणाची आठवण येणार नाही एवढी ह्यांना मॅच आवडते या. तर चालू दे ह्यांचं. आता दुसरं म्हणजे महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची थांबा. हे बघा आपल्या या चुटकीचं काय चाललंय या चुटकू काय चाललंय या. आता हिला नाही आवडत मॅच. हिला का नाही आवडत हिला कळतच नाही मॅच म्हणून हिला नाही आवडत. तर थांबा तुम्हाला दाखवते बरं का. हे बघा आता ही जाई ना काय चाललंय हे बघा दाखव. अजून आहे ड्रॉइंग म्हणजे पूर्ण बनवायची ना थोडीशीच राहिली थोडी राहिली का. बरं आपण आहे ना त्याचा फोटो दाखवू म्हणजे पूर्ण झाली ना ड्रॉइंग की मी तुम्हाला फोटो पण दाखवल बरं का म्हणजे फोटो टाकेल. हे बघा तिने ड्रॉइंग बघा कशी बनवली आणि तिच्या हातामध्ये कसली कला आहे ती. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा थांबा. हे बघा थांबा 2च मिनिटात दाखवते. हे बघा हे बघा हे बघा हे का कशी काय बनवली ड्रॉइंग आहे का. कोणाची बनवली बाळा ही ड्रॉइंग. कृष्णाजी होय बघा कृष्णाची ड्रॉइंग तिने बनवलेली आहे. तर थोडेफार चुका झाल्या असतील तर समजून घ्या बरं का. अजून ती लहान आहे आणि महत्वाचं म्हणजे तिला कुठलाही क्लास नाही तरी ती एवढी छान ड्रॉइंग काढती या. लय भारी ड्रॉइंग काढती ती आणि मला आहे माझी आहे इच्छा बरं का तिला ड्रॉइंग क्लास लावाय कारण तिला आहे ना ती कला लय आवडते. ड्रॉइंग काढणं मेहंदी काढणं अजून रांगोळी काढणं ही कला तिच्या अंगामध्ये लय आहे हातामध्ये पण आहे. ती अजून एवढी काही मोठी नाही आणि ड्रॉइंग मध्ये आहे ना तिचा पहिला नंबर येतोय बरं का कारण ड्रॉइंग लय भारी काढती ती. ही काय आता हे अशी काढली बघा हिने ड्रॉइंग. हे बघा हे बघा हे बघा हे का आपण सगळी पूर्ण झाली ना मग फोटो काढूया. कलर पण भरायचा तुम्ही बघा त्यात. कलर नाही भरत नाही भरत लय तास लागेल त्याला तर लय उशीर लागेल का.
मग म्हणून कलर नाही भरणार का? सगळं ड्रॉइंग मध्ये बिना कलर बनवले. होय, दाखव अजून कुठली काढली? अजून ते बाहेर देशाची बाहेर देशाचे काय आहे? बाहेर देशाचं ते काय ह्या पेन्सिल वर होत काढलंय. हे बघा या पेन्सिल काय काढतय ते, काय काढतंय? या बघा हे पेन्सिल आहे का? आता ह्याच्यावर काही काढण्यासारखं आहे का? काय काय माहिती मला, पण तुम्हाला माहिती असलं तर नक्की सांगा. आणि ते बघा हे असं काढली तिने. हे बघा हाय का? हे बघा अशी काढली आहे का? तर तिला काय दुसरं काय काम नसतं. ही ड्रॉइंग सारखं तिने ना ते सिस्पेन्शन आणि ते कागद घेऊनच बसलेली असते ती ड्रॉइंग साठी. आणि तिचा पप्पा मग हे काय एक पप्पाने आणलंय ना बाळा? नाही, गिफ्ट भेटलेलं ना बर्थडे. हा, तिला गिफ्ट तिचा पप्पा पण आणतो बरं का असलं, कारण ती ड्रॉइंग काढते ना म्हणून असलं आणतो तिचा पप्पा पण. तर हे तिला गिफ्ट भेटलेलं आहे. मला वाटतंय ना तिच्या सिस्पेन्शन जे आपण बॉक्स आणतोय ना, तर ते बॉक्स आहे ना ही ड्रॉइंग वरच घालावती. अभ्यास तर करा ना अजिबात, फक्त ड्रॉइंग ड्रॉइंगचीच पेन्सिल आहेत. होय, म्हणून तू ड्रॉइंग मज्जाच झाली तिची काय ड्रॉइंगची पेन्सिल आहे म्हणल्यावरती. ह्यांचं काय चाललंय तो बघा. आता ह्यांनी ना मायाभोवती काय म्हणते तर उरक लवकर का? तर त्यांना ती मॅच ऐकायची ना, ऐकाय ना त्यांना, म्हणून त्यांना आवाज कमी करायला सांगितलं. माझा व्हिडिओ चाललाय म्हणून. तर ती म्हणते त्यांचं चाललंय आता खुनवा खुनवी की बंद कर म्हणून व्हिडिओ. हाय कशी येतं म्हणजे किती त्यांना मॅच आवडती बघा तुम्ही. अजून हे कंच आहे बाळा? हे काय खंदीर आहे का काय? आता गो बाय हे काय? हे बघा ह्या पेन्सिलची काढली तिने. हे बघा ह्या कोपऱ्यावरी पण काढली तिने. हे बघा हे बघा ही आणि दाखव ती दुसरी दाखव. हे बघा ते खंदीर काढलाय. खंदीर आहे का काय काय माहिती बाई. हे बघा हाय का? आता काय या पुरीला करावं? कुठली ड्रॉइंग काढायला लागली ती? आणि हे आपल्या बाहेरचं गार्डन काढलं. कुठलं? बाहेर तिथं बस. हे बघा बाहेर आम्ही बसतोय ना तिथं. हे बघा ते काढलंय तिने. हे बघा हाय का? काय काढलंय? तर आबाळ पण काढलंयस का ह्याच्यामध्ये? आबाळ पण काढले, कुंड्या बिंड्या. हे काय काढलंय? बेलाचं झाड. हे काय कोरपड, ही तुळस. आणि हे काय? हे कोरपडीचे 2 कोरपडे तिथं ठेवलेत ना, ते बरोबर तशा काढल्यात तिने. काय ड्रॉइंग काढते तिला, लय ड्रॉइंगचा नाद आहे आणि लय आवडती तिला बरं का ड्रॉइंग. तर चला आता झाली का? एवढंच काढल्यात तुम्ही? आणि कृष्णाची आत्ताच दाखवले एवढंच काढले. होय, आता पूर्ण करणार आहे का? बरोबर चालतंय. तर आता ती पूर्ण झाली ना की मी तुम्हाला फोटो दाखवते बरं का. तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का. आता करा चालू. तुम्हाला तरी ती गडबड झाली या.